नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, घराची शोभा वाढवण्यासाठी आणि भिंती रिकाम्या दिसू नयेत म्हणून आपण अनेकदा आपल्या घरामध्ये विविध प्रकारची पेंटिंग्स किंवा चित्र किंवा फोटो लावतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूला स्वतःची एक ऊर्जा असते, जी तिथल्या सदस्यांवरती सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पाडत असते. अनेकदा आपण केवळ शो पीस म्हणून, आवड म्हणून अशी काही चित्र घरामध्ये लावतो जी नकळत आपल्या वास्तुदोषाचं कारण बनतात. यामुळे घरामध्ये गरिबी, मानसिक तणाव आणि वादविवाद वाढू लागतात. तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या प्रकारची चित्र लावणं टाळायला हवं तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, घरामध्ये लावलेली चित्र नेहमी प्रसन्न आणि सकारात्मक भाव देणारी असावीत. यासाठी 5 चित्र आपल्या घरामध्ये असल्यास आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. तर ती 5 चित्र कोणती? यातील सर्वात पहिलं चित्र म्हणजेच हिंसक प्राणी किंवा युद्धाची चित्र. तुमच्या घरामध्ये कधीही सिंह, वाघ, चित्ता किंवा कोणत्याही हिंसक प्राण्याचं शिकार करतानाचं चित्र लावू नये. याशिवाय महाभारत किंवा कोणत्याही युद्धाची चित्र लावणं टाळावं. अशी चित्र घरामध्ये क्रोध, आक्रमकता आणि कौटुंबिक कलह वाढवण्यास कारणीभूत ठरतात. दुसऱ्या प्रकारचं चित्र आहे ते म्हणजेच रडणारं मूल किंवा उदास चेहऱ्याचं मूल. अनेकदा आर्टिस्टिक म्हणून लहान असणाऱ्या मुलांचं किंवा दुःखी महिलांचं किंवा उदास चेहऱ्यांचे फोटो घरामध्ये लावले जातात. परंतु अशी चित्र घरात निराशावाद पसरवत राहतात. यामुळे घरातील सदस्यांच्या मानसिक आरोग्यावरती एक प्रकारचा वाईट परिणाम होतो आणि तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ लागतात. आता तिसऱ्या प्रकारचं चित्र आहे ते म्हणजेच बुडणारं जहाज किंवा बोट. बुडत असलेलं जहाज किंवा वादळामध्ये अडकलेली बोट याचं चित्र ड्रॉइंग रूम किंवा बेडरूममध्ये कधीही लावू नये. हे चित्र अपयश आणि नुकसानीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे व्यवसायामध्ये मोठा तोटा होऊ शकतो आणि घरातील आर्थिक समृद्धी हळूहळू कमी होते. आता चौथ्या प्रकारचं चित्र आहे ते म्हणजेच काटेरी झाड, झुडूप किंवा वाळवंट. पानांशिवाय असलेली सुकलेली झाडं, काटेरी वनस्पती, उदाहरणार्थ कॅक्टस किंवा विस्तीर्ण वाळवंटाची चित्र घरामध्ये लावणं अशुभ मानलं जातं. ही चित्र तुमच्या आयुष्यातील निरसता आणि संकटाचं प्रतिनिधित्व करतात. यामुळे तुमच्या घरातील सदस्यांमध्ये नैराश्यता वाढू लागते. आता 5व्या प्रकारचं चित्र आहे ते म्हणजेच पाण्याचं कारंज किंवा वाहतं पाणी. लोकांना पाण्याची कारंजी म्हणजेच फाउंटेन्स किंवा धबधब्याचे फोटो पाहायला आणि लावायला फार आवडतात. परंतु जर हे चित्र योग्य दिशेला नसेल तर ज्याप्रमाणे पाणी वाहून जातं त्याचप्रमाणे तुमच्या घरातील शांतता आणि पैसा देखील विनाकारण वाहून जातो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची चित्र लावू नयेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. तर मग मित्रांनो, अशा प्रकारची चित्र जर तुमच्या घरामध्ये असतील तर आजच ती काढून टाका. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.